नमस्कार मित्रांनो, आज आपण पाठ 3 प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या पाठाचा भारत देशाची जी जलप्रणाली आहे त्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. मागील पाठामध्ये भारत देशाची आपण प्राकृतिक रचना कशी होती ती बघितली. आता आपण तिथील जलप्रणाली कशी आहे हे बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करू. आधी काही छोटे कन्सेप्ट्स आहेत ते बघून घेऊ. जसं की नदी म्हणजे काय? जेव्हा कधी एखादी भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशातून एका दिशेकडून जर दुसऱ्या दिशेकडे पाण्याचा प्रवाह वाहत जातो तर त्या प्रवाहाला नदी असं म्हणतात. एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वाहत जाणारा नैसर्गिक जलप्रवाह म्हणजे नदी. ठीक आहे. तर नदी ज्या प्रदेशातून वाहत जाते, ज्या भागातून ती वाहत जाते त्या भागाला नदीचं खोरं असं म्हणतात. नदीचे खोरे असा आपण हा खूपदा शब्द ऐकलेला आहे. तर तो काय असतो हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नाही. जेव्हा कधी नदी एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वाहत जाते, तो जो भाग आहे ज्या प्रदेशातून ती वाहत जाते त्या भागाला, त्या प्रदेशाला नदीचं खोरं असं म्हणतात. ठीक आहे. या चित्रात तुम्हाला नदीचं चित्र दिसलं असेल की नदी नेमकी कशी असते. नदी सगळ्यांनी बघितलेली आहे. एक वाहता प्रवाह असतो पाण्याचा. नदी म्हणजे ज्या भागातून नदी वाहते, जिथून तिची सुरुवात होते त्या स्थानाला, त्या भागाला तिचं उगमस्थान असं म्हणतात. नदीचं उगमस्थान, जिथून ती उगम पावते आणि जिथे जाऊन ती मिसळते ती जनरली कुठल्या समुद्राला किंवा दुसऱ्या कुठल्या नदीला जाऊन मिसळते. ठीक आहे. त्यानंतर खाडी म्हणजे काय ते बघू. जसं तुम्ही बंगालची खाडी माहिती आहे, तुम्हाला वाचनात आलेलं असेल, किंवा इतर काही नद्यांच्या ज्या खाड्या असतात तर खाडी म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. तर जेव्हा कधी नदी जी आहे ती एखाद्या समुद्राला जाऊन मिळते आणि जो भाग आहे नदीचा त्या समुद्राला लागून असलेला, त्या पाण्यात एक खारटपणा असतो आणि तो जो भाग आहे त्या भागाला खाडी असं म्हणतात. तर जसं की बघा इथे हा जो भाग दिसत आहे ही खाडी आहे. जसं भारताच्या बाबतीत जर बघितलं तर बंगालचा उपसागर जो आहे तर तो जो भाग आहे त्या भागाला बंगालची खाडी असं देखील म्हणतात. ठीक. आता त्रिभुज म्हणजे काय बघा. जेव्हा कधी नदी वाहत येते तर ती वाहत येताना तिच्यासोबत गाळ सोबत घेऊन येते आणि तो गाळ हळूहळू कुठे ना कुठे साचला जातो. कधी तो असा मध्यभागी जमत जातो आणि त्या जमा झालेल्या गाळाचं बेट बनते आणि ते जे बेट असते त्या ज्या बेटाला, ज्या ठिकाणी ते बेट बनलेलं आहे त्या जागेला, त्या भूभागाला त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. ठीक आहे. तर पश्चिम बंगाल आणि जो बांगलादेश आहे या दोन देशाच्या मधामध्ये सुंदरबन हे त्रिभुज प्रदेश आहे आणि ते जगातील सर्वात मोठं त्रिभुज प्रदेश आहे. ठीक आहे. तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल इथे की हा जो भाग आहे, ठीक आहे, हा भाग गाळ साचून आलेला जो इथे जमा झालेला आहे तो गाळ, त्या गाळापासून इथे भूभाग निर्माण झालेला आहे आणि त्याला त्रिभुज असं म्हणतात. ठीक आहे. जनरली नद्या ज्या असतात त्या नेहमी गोड्या पाण्याच्या असतात, म्हणजे नदीचं पाणी नेहमी गोड असतं. नदीच्या पाण्याचे उपयोग बरेचसे आहेत. जसं की पाणी पिण्यासाठी, त्यानंतर शेतीसाठी, मासेमारीसाठी, जलपर्यटनासाठी, तसंच वीज निर्मितीसाठी, अशा अनेक गोष्टीसाठी पाण्याचा उपयोग होतो. ह्या चित्रात जी तुम्हाला नदी दिसत आहे ही सर्वात मोठी नदी आहे, जगातील सर्वात मोठी नदी आहे. आणि जगातील सर्वात मोठी नदी जी आहे ती नाईलची नदी आहे आणि नाईल जी नदी आहे ही इजिप्त या देशामध्ये आहे. जगात काही ज्या मोठ्या नद्या आहेत ज्या खूप लांब आहेत त्या नदींमध्ये एक नाईल नदी आहे. ठीक आहे. नाईल नदी जी आहे ती जगातील सर्वात लांब नदी आहे आणि त्या नदीची जी लांबी आहे ती जवळपास 6,690 किलोमीटर एवढी आहे. त्यानंतर ही जी नदी दिसत आहे तुम्हाला या चित्रात ही ॲमेझॉन नदी आहे. ठीक आहे. आणि ॲमेझॉन जी नदी आहे ही जगातील दुसऱ्या क्रमांकावर येते आणि या नदीची जी लांबी आहे ती 6,450 किलोमीटर लांब असलेली ही नदी आहे. तर जगातील सर्वात लांब नद्यांमध्ये नाईल नदी, त्यानंतर ॲमेझॉन नदी या नद्यांचा नंबर येतो. ठीक आहे. जर भारतातील प्रमुख नद्यांचा विचार केला तर त्यात गंगा नदी आहे, यमुना नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे, त्यानंतर गोदावरी नदी आहे, त्यानंतर सिंधू नदी आहे, कावेरी नदी आहे,
या नद्या ज्या आहेत या भारतातील प्रमुख नद्या आहेत. तशा छोट्या मोठ्या खूप साऱ्या नद्या आहेत, पण या प्रमुख नद्या आहेत. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील एक दिग्दर्शक आहे संदीप सावंत. तर संदीप सावंत यांनी मराठीमध्ये नदी वाहते हा चित्रपट बनवलेला आहे. तो जो चित्रपट आहे तो मुख्यतः नदी जी आहे नदीच्या कन्सेप्टवर बेस आहे. नद्यांचा अभ्यास, उल्लेख, वर्णन जे काही म्हणता येईल, जर तुम्हाला शक्य होईल, लॉकडाऊन पिरियड आहे तर तुम्ही एकदा तो नक्की बघा. ठीक आहे. मराठी माणसाने बनवलेला चित्रपट आहे, मराठीमध्ये आहे, नदी वाहते. तुम्ही नक्की बघायला पाहिजे. तर चला मग आपण समोर जाऊ. काही जो आहे भाग आपण पाठात दिलेला नाही आहे, पण तो आपल्याला कव्हर करणं गरजेचं असतो, कारण कन्सेप्ट जे आहे ते खूप महत्त्वाचे असतात. की खाडी काय आहे, त्यानंतर नदी म्हणजे नेमकं काय असतं, त्रिभुज प्रदेश म्हणजे काय असतात, तर हे सगळं माहीत असणं जरुरी असतं. म्हणून काही भाग जो आहे तो मी कव्हर केलेला आहे. चला आता बघू की जलप्रवाह म्हणजे काय असतं, म्हणजे जलप्रणाली म्हणजे काय असतं ते बघू. तर जेव्हा कधी एक भाग आहे, म्हणजे एक देश आहे किंवा एक एरिया आहे, त्या एरियामध्ये जितक्या पण नदी वाहतात त्या एका ठिकाणावरून वाहनं सुरू होतात आणि दुसऱ्या ठिकाणी येऊन त्या मिसळतात. कुठून तरी त्या उगम त्यांचा पावतो आणि त्यानंतर त्या कुठेतरी मिसळतात आणि त्या समोर जातात. तर हे जे पूर्ण नेटवर्क आहे, एक नदी कुठून तरी निघत आहे, ती दुसऱ्या नदीला जाऊन भेटत आहे, तर हे जे पूर्ण नेटवर्क आहे या नेटवर्कला जलप्रवाह प्रणाली किंवा जलप्रणाली असं म्हणतात. तर कुठल्या नद्या आहेत, तसं हिमालयी नद्या आहेत, हिमालयी जल. तर हिमालयी नद्या ज्या आहेत त्या हिमालयातून निघालेल्या आहेत, हिमनद्या आहेत त्यात काही बारमासी नद्या असतात ज्या 12ही महिने कंटिन्यू वाहत राहतात. काही सीझनल असतात, जसं की पावसाळ्याच्या काळात त्या वाहतात आणि उन्हाळ्याच्या काळात त्या कोरड्या होतात. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या सगळ्या नद्या आहेत. तसंच प्रायद्वीपीय नद्या ज्यात मोसमी नद्या येतात, सीझन वाईज वाहतात. जसं त्यात महानदी आहे, गोदावरी आहे, कृष्णा आणि कावेरी इत्यादी नद्या येतात. तर भारत जल प्रणाली यात आपण बघणार आहोत की हिमालयातील ज्या नद्या असतात, ज्या नद्यांचा उगम हिमालयातून झालेला आहे, त्या नद्यांना जनरली हिमनद्या म्हणतात. आणि हिमनद्या ज्या आहेत त्या बारमाही नद्या आहे, कारण त्या 12ही महिने वाहतात. त्या नद्यांना 12ही महिने पाणी असतं, म्हणजे नेहमी पाणी असणाऱ्या नद्या, त्या कधी कोरड्या पडत नाही, अशा नद्यांना बारमाही नद्या म्हणतात. आणि ज्या आपण हिमालयातून निघालेल्या नद्या आहे, ज्या हिमनद्या आहे, त्या बारमाही नद्या आहे. ठीक आहे. तर बारमाही नद्यांमध्ये जशी सिंधू नदी आहे, गंगा नदी आहे, या नद्यांचा उगम जो आहे, या नद्यांचा उगम झालेला आहे हिमालयातून. तसंच या नद्यांच्या ज्या उपनद्या आहे, म्हणजे या नद्यांमधून निघालेल्या पुन्हा दुसऱ्या ज्या छोट्या नद्या असतात, छोटे प्रवाह, तर ते छोटे प्रवाह जे असतात एका नदीतून निघालेले त्याला त्याच्या उपनद्या असं म्हणतात. तर त्या नद्या देखील बारमाही नद्या आहेत. ठीक. गंगा आणि सिंधू नदी ह्या दोन्ही नद्या हिमालयातून निघालेल्या नद्या आहेत, त्या बारमाही नद्या आहेत. ठीक आहे. आणि त्या नद्यांच्या ज्या उपनद्या आहेत त्या देखील बारमाही नद्या आहेत. तर सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या, ठीक आहे, तर या नद्या पश्चिम हिमालयातून म्हणजेच जम्मू काश्मीर जे राज्य आहे त्या राज्यातून वाहते. तर सिंधू नदी जी आहे तिच्या ज्या उपनद्या आहेत त्यामध्ये येते झेलम नदी, चिनाब नदी, रावी नदी आणि बियास नदी. झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे आणि बियास आहे. या ज्या नद्या आहे या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. तसंच सिंधू जी नदी आहे हिची एक उपनदी आहे सतलज, आणि ही जी नदी आहे ही मान सरोवर जे आहे त्या सरोवरात उगम पावते आणि ती पश्चिम दिशेने वाहते. तर नकाशात आपण बघू, ही सिंधू नदी आहे. ठीक आहे. आणि या सिंधू नदीची उपनदी जी आहे ती इथे बघा झेलम आहे, त्यानंतर चिनाब, ठीक आहे, रावी, बियास. ठीक आहे. तसंच एक पुन्हा उपनदी सतलज. या सगळ्या ज्या नद्या आहेत सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सिंधू नदी तुम्हाला कुठे कुठे दिसत आहे बघा. सिंधू नदी इथे आहे, ठीक आहे, इकडे इथून निघाली बघा, इथून ती जात आहे अशी. ठीक आहे. आणि या तिच्या उपनद्या आहेत. तसंच सतलज नदी बघा इथून जात आहे इकडे. तसंच रावी नदी इकडे जात आहे. हा ॲरो जो आहे तो दर्शवतो की नदी कुठे जात आहे. त्यानंतर चिनाब नदी, चिनाब पण नदी इकडे जात आहे. ठीक आहे. तर चिनाब, रावी, बियास, सतलज, झेलम या नद्या ज्या आहे या सिंधू नदीच्या उपनद्या आहे. ठीक आहे. तसंच आपण वाचलं होतं की जी सतलज नदी आहे ती
मानसरोवर जे आहे तिथून उगम पावते. तर मानसरोवर कुठे दिलेलं आहे? इथे दिलेलं आहे. म्हणजे सतलज जी नदी आहे ती इकडनं अशी आलेली आहे. ठीक आहे. सतलज जी नदी आहे ती नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहे त्या नद्यांमुळे पंजाबचं मैदान तयार झालेलं आहे. आणि सतलज जी नदी आहे ती पाकिस्तानात वाहते समोर जाऊन आणि त्यानंतर ती अरबी समुद्राला जाऊन मिसळते. तर सतलज जी नदी आहे ती इथून मानसरोवरपासून ठीक आहे आलेली आहे. त्यानंतर इकडे सतलज नदी प्रवास करत गेलेली आहे, इकडे इकडे बघा. आणि इकडचा जो भाग आहे भारत देशाच्या इथे पाकिस्तान आहे. ठीक आहे. तर ती नदी इकडे पाकिस्तानमध्ये जाऊन समोर तिने तिचा प्रवास केला आणि त्याच नदीचा काही भाग इकडे अरबी समुद्रात आला आहे. ठीक आहे. आणि इकडचा जो भाग आहे इथे तिने काही गाळ जो आहे तो साचवत घेऊन आलेली आहे ती. आणि इकडचा जो भाग आहे इथे पंजाब राज्य येतं आणि पंजाबचं जे मैदान आहे ते सतलज नदीमुळे तयार झालेलं आहे. सतलज नदी आणि तिच्या उपनद्या मिळून पंजाबचं मैदान तयार झालं. समोर ती पाकिस्तानमध्ये वाहत गेली आणि काही जो भाग आहे तिचा तो अरबी समुद्रात जाऊन मिळाला. गंगा नदी भारतातील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी हिमालयातील गंगोत्री जे भाग आहे हिम नदीचा तिथून तिचा उगम झालेला आहे. मग हिमालय ओलांडून ती समोर मैदानी प्रदेशातून पूर्व दिशेने वाहते म्हणून तिला पूर्ववाहिनी नदी असे म्हणतात. त्यानंतर यमुना नदी जी आहे ती गंगेची उपनदी आहे आणि यमुना नदी जी आहे ती यमुनोत्री इथून तिचा उगम झालेला आहे आणि ही गंगेची उपनदी आहे. तर नकाशामध्ये बघा हा जो भाग आहे हिमालयातील हिम नदीतील हा गंगोत्री भाग आहे आणि या गंगोत्री भागातून गंगा नदी जी आहे तिचा उगम झालेला आहे आणि ही गंगा नदी ॲरो बघा तुम्ही इकडे अशी वाहत आहे. ठीक आहे. पूर्व भाग आहे इकडे पूर्व भागाकडे वाहत आहे आणि म्हणून तिला पूर्ववाहिनी नदी असं म्हणतात. ठीक आहे. तसंच गंगा नदीची जी उपनदी आहे ही इथे यमुनोत्री हा भाग आहे. इथून यमुना नदीचा उगम झालेला आहे आणि ती अशी वाहत समोर जात आहे. आणि गंगा नदी जी आहे या नदीची उपनदी जी आहे ती यमुना नदी आहे. गंगा नदीची आणखी एक मोठी उपनदी आहे ती हिमालयाच्या उत्तर बाजूने वाहते आणि त्या नदीला स्तांगपो असं म्हणतात. स्तांगपो नावाने ती नदी ओळखल्या जाते आणि या नदीच्या प्रवाहास दिहांग असं म्हणतात. स्तांगपो या नदीचं नाव आहे आणि स्तांगपो नदीच्या प्रवाहास दिहांग असं म्हणतात. तर गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी या दोनही नद्या पूर्वेस वाहतात म्हणून त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. तर जिथे गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी या दोन नद्या मिळतात बांगलादेशमध्ये तिथे एक त्रिभुज निर्माण झालेला आहे. तसंच काही द्विकल्पीय नद्या आहेत त्या नद्या गंगेला येऊन मिळतात आणि त्या नद्या आहेत चंबळ, केन, बेटवा आणि शोन. ठीक आहे. ज्या द्विकल्पीय नद्या आहेत ज्या गंगा नदीला येऊन मिसळतात त्या चंबळ, त्यानंतर बेटवा, केन आणि शोन. ठीक आहे. तर शोन नदी, त्यानंतर चंबळ, ठीक आहे, बेटवा नदी आणि केन नदी या चार नद्या समोर जाऊन गंगा नदीला येऊन मिसळतात. बघा चंबळची नदी अशी जाऊन गंगा नदीला मिक्स झाली. त्यानंतर ही बेटवा नदी देखील मिक्स झाली, केन नदी देखील मिक्स झाली आणि शोन नदी देखील. तर चंबळची नदी, बेटवा नदी, केन नदी आणि शोन नदी या चारही नद्या गंगा नदीला येऊन मिसळतात. ठीक आहे. आणि या चारही नद्या द्विकल्पीय नद्या आहेत. ही ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि ही समोर बांगलादेशमध्ये जाते. तसंच गंगा नदी देखील बांगलादेशमध्ये जाते. तर या दोनही नद्या तिथे मिळतात आणि तिथे एक त्रिभुज बनलेला आहे. गंगा नदीची जी उपनदी आहे स्तांगपो नदी ही नदी इथून अशी वाहत जाते. ठीक आहे. आणि तिचा जो प्रवाह आहे इथे दिहांग म्हणून दिलेला आहे. तिच्या प्रवाहाला दिहांग असे म्हणतात. तर स्तांगपो नदी आहे आणि तिच्या प्रवाहाला दिहांग म्हणतात. तर ही नदी इकडून उत्तर भागातून अशी वाहत जाते. या आकृतीमध्ये बघा ज्या निळ्या रंगांनी म्हणजे अशा दर्शवलेल्या ज्या रेषा आहेत, ठीक आहे, या नदीचा प्रवाह दर्शवत आहे. आणि जिथे कुठे तुम्हाला असा ब्लॅक कलरचा छोटा डॉट दिसत आहे, गोल सर्कल, ठीक आहे, इथे दिसत आहे, इथे दिसत आहे, तर हे त्या नदीचं उगमस्थान आहे की ज्या कुठल्या नदीचं उगमस्थान कुठून आहे
त्या जो भाग आहे तो ब्लॅक कलरच्या डॉटनी दर्शवलेला आहे नकाशामध्ये, आणि ज्या निळ्या रेषा ज्या आहेत त्या नदीसाठी वापरलेल्या आहे. उत्तरेकडून बघा, सगळ्यात वरती तुम्हाला यमुनोत्री दिसलं. यमुनोत्री जे उगमस्थान आहे ते यमुना नदीचं आहे. इथे यमुना नदी निघालेली आहे. त्यानंतर इथे गंगोत्रीचं उगमस्थान दिसलेलं आहे जे गंगा नदीचं आहे. त्यानंतर समोर तुम्हाला अमरकंटक, मुलताई, ठीक आहे. इथे नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यानंतर महाबळेश्वर, ठीक आहे, ब्रह्मगिरी, एकूण सात उगमस्थान दिलेले आहे. आणि बाकी म्हणजे छोट्या नद्या आहेत तर त्या उपनद्या आहेत. मोठ्या नदीच्या जे छोटे प्रवाह निघतात तर त्यापासून बनलेल्या त्या उपनद्या आहेत. ठीक आहे. आता द्विकल्पीय नद्या ज्या आहेत त्या बघून. द्विकल्पीय ज्या नद्या आहेत त्यांचं वर्गीकरण 2 भागात होतं, एकतर पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या. पश्चिम घाट जो आहे तो नद्यांना 2 भागात विभागतो, म्हणून तो महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्विकल्पीय ज्या नद्या असतात त्या पावसांवर अवलंबून असतात, म्हणजे त्या 12ही महिने नाही वाहत, त्या फक्त पावसाळ्याच्या सीझनमध्ये भरलेल्या असतात. आणि जो उन्हाळ्याचा काळ असतो त्या काळात त्या कधी कधी कोरड्या पडतात, त्यांना 12ही महिने खूप असं पाणी नसतं. तर ज्या द्विकल्पीय नद्या असतात या नद्यांच्या ज्या खोरे असतात तर या ज्या नद्या आहेत इथे आपत्तीचा किंवा पुराचा काहीही धोका नाही राहत. या हंगामी नद्या आहेत, सीझननुसार म्हणजे पावसाळ्यात पाणी असतं त्या नद्यांना. ठीक आहे. पश्चिम घाटातील किंवा अरबी समुद्रातल्या निघालेल्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांची लांबी आहे जी ती कमी असते. कमी लांबीच्या नद्या असतात पश्चिम घाटातील आणि अरबी समुद्रातील नद्या, पण त्या नद्यांचा जो वेग आहे तो जास्ती असतो. केरळ राज्य, कर्नाटक राज्य, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात ही जी राज्ये आहे या राज्यांना किनारी प्रदेश लागून आहे. तर या राज्यातील ज्या नद्या आहेत त्यांचे सगळ्यांचे जे गुणधर्म आहे ते सारखेच आहे. उत्तर गुजरातमध्ये खंबातचं एक आखात आहे आणि त्या आखाताच्या किनाऱ्यावर काही नद्या येऊन मिळतात. त्या नद्यांमध्ये तापी नदी, नर्मदा नदी, मही नदी आणि साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी आणि नर्मदा जी नदी आहे ती खसदरीतून वाहणारी नदी आहे. ठीक आहे. आणि मही नदी जी आहे ती ईशान्य आणि नैऋत्य या दिशेला वाहते. आणि साबरमती जी नदी आहे ती अरवलीकडून दक्षिण उतारावर वाहते, तर ती उत्तर आणि दक्षिण या दोन्ही दिशेने वाहते. काही नद्या ज्या आहेत त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, त्यांना अरवलीच्या पश्चिम उताराच्या नद्या असं म्हणतात. तशीच एक नदी आहे जी लुनी नदी आहे, ती अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी नदी आहे. ही नदी अरबी समुद्रास मिळते. ही नदी अरबी समुद्राच्या कच्च्या आखातात जाऊन मिळते. तर हे गुजरात राज्य आहे त्या राज्याचा भाग आहे हा. ठीक आहे. तर खंबातचं जे आखात आहे या आखातात येऊन मिसळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये साबरमती नदी, मही नदी, नर्मदा नदी आणि तापी नदी या नद्यांचा समावेश होतो. ठीक आहे. तर नर्मदा आणि तापी नदी या 2 नद्या ज्या आहे या खसदरी नद्या आहे, या खसदरीमधून वाहतात. त्यानंतर मही जी नदी आहे ही ईशान्य आणि नैऋत्य या दिशेला वाहते. ठीक आहे. त्यानंतर साबरमती जी नदी आहे ही नदी अरवली पर्वत जो आहे त्या पर्वताच्या दक्षिण भागात म्हणजे उताराचा जो दक्षिण भाग आहे त्या भागात वाहते. ही नदी दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भागात वाहते. ठीक आहे. तर साबरमती, मही, नर्मदा आणि तापी या 4ही नद्या ज्या आहे खंबातच्या आखात जे आहे त्या आखातात येऊन मिळतात. बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. आता जो बंगालचा उपसागर आहे त्या उपसागरास कोणत्या नद्या जाऊन मिळतात ते बघू. बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यात गंगा, त्यानंतर महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांचा समावेश होतो. महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि गंगा. ठीक आहे. आणि गोदावरी, कृष्णा व कावेरी या तिन्ही नद्याचा जो उगम आहे तो पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. आणि गोदावरी ही जी नदी आहे ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील 2ऱ्या नंबरची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे जे आहे ते गोदावरीच्या
दक्षिणेस आहे. तसंच भीमा आणि तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून वाहते आणि या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग होतो. बंगालचा जो सागर आहे, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या कोणत्या आहेत ते बघू आपण. गंगा नदी आहे, ठीक आहे. त्यानंतर महानदी आहे. या सगळ्या नद्या बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. त्यानंतर गोदावरी नदी आहे, कृष्णा नदी आहे आणि कावेरी नदी आहे, ठीक आहे. तर या गंगा नदी, महानदी, कृष्णा नदी, गोदावरी नदी आणि कावेरी नदी या नद्या बंगालच्या उपसागराला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. भीमा नदी आणि तुंगभद्रा नदी या दोनही ज्या नद्या आहेत, भीमा नदी आणि तुंगभद्रा, या कृष्णा नदीच्या उपनद्या आहे, ठीक आहे. तर कृष्णा नदीच्या 2 उपनद्या आहे, एक म्हणजे भीमा नदी, त्यानंतर तुंगभद्रा नदी, ठीक आहे. तसंच कावेरी जी नदी आहे, कावेरी नदी कर्नाटक राज्य आणि केरळ राज्य, तर हा केरळ राज्याचा भाग आहे आणि हा कर्नाटक राज्याचा भाग आहे. तर कावेरी जी नदी आहे ही केरळ राज्य आणि कर्नाटक राज्यातून वाहते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्राझील देशाची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली बघू, ठीक आहे.